नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, घरकुल संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्हाला सांगायची आहे। मित्रांनो, आता येणारी जानेवारी महिन्यातील चालू वर्षातील पहिली ग्रामसभा आपल्याला अटेंड करायची आहे। सभेसाठी आपण हजर राहायचं आहे, कारण की मित्रांनो अतिशय महत्त्वाचं असणार आहे। या चालू वर्षामध्ये शासनाकडून महाआवास अभियान राबवलं जात आहे। या महाआवास अभियानाअंतर्गत आपल्या गावातील जे काही घरकुल मिळवण्यासाठी जे लाभार्थी धडपड करत आहेत तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे। कारण की चालू ग्रामसभेला जे लाभार्थी आपल्या घरकुलासाठी प्रस्ताव सादर करणार आहेत तर या लाभार्थ्यांसाठी ग्रामसभेमार्फत ठराव दिला जाणार आहे, कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे आणि ही ग्रामसभा या घरकुल संदर्भात विशेष अशी ठरली जाणार आहे। कारण की महाराष्ट्राच्या ग्राम विकास विभागामार्फत सर्व जिल्हा परिषदेंना म्हणजे महाराष्ट्रामधील संपूर्ण जिल्हा परिषदेंना एक परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे। ज्या परिपत्रकाअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत की प्रत्येक गावातील प्रत्येक ग्रामपंचायतींना आपण नोटिसाद्वारे सूचना द्यायच्या आहेत की येणाऱ्या ग्रामसभेमध्ये प्रधानमंत्री आवास घरकुल योजना असो, मोदी आवास घरकुल योजना असो, रमाई आवास घरकुल योजना असो, अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना असो, यशवंतराव चव्हाण घरकुल योजना असो, अशा ज्या काही मित्रांनो घरकुल योजना आहेत तर या संपूर्ण घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांकडून प्रस्ताव सादर करून घ्यायचे आहेत। आणि जे लाभार्थी आपले प्रस्ताव सादर करतील तर अशा लाभार्थ्यांच्या प्रस्तावाची लवकर पडताळणी केली जाणार आहे आणि पडताळणी केल्यानंतर त्यांना घरकुलाचा लाभ सुद्धा लवकर शासनामार्फत दिला जाणार आहे। तर हे महाआवास अभियान मित्रांनो घरकुलासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे। 100 दिवसासाठी हे शासनाकडून महाआवास अभियान राबवण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे जे लाभार्थी घरकुल घेण्यास इच्छुक असतील तर अशा लाभार्थ्यांनी आपली प्रकरणे लवकरात लवकर तयार करून ग्रामपंचायतीला ग्रामसभेमध्ये हजर राहायचं आहे। आता याच्यामध्ये कागदपत्राचा जर विषय आला तर मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सर्व घरकुलांसाठी सेम जी लागणारी कागदपत्रे असतील तर त्या संबंधीचा मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, आय बटन मध्ये सुद्धा त्याची लिंक देईन। तुम्हाला कागदपत्रा संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। परंतु जानेवारी महिन्यातील ग्रामसभा आपल्याला कसल्याही परिस्थितीत अटेंड करायची आहे, ग्रामसभेला आपल्याला हजर राहायचं आहे। कारण की मित्रांनो घरकुल जर मिळवायचा असेल तर ही सुवर्ण संधी आपण सोडायची नाहीये। तर मित्रांनो परिपत्रकाचा स्क्रीनशॉट मी या ठिकाणी देत आहे, तुम्हाला पाहायला मिळेल। सुरुवातीला सुद्धा मी थंबनेल वरती हा स्क्रीनशॉट देत आहे, तुम्हाला सविस्तर माहिती त्याच्यामध्ये समजून जाईल। तुमच्यापर्यंत परिपत्रक पोहोचलं नसेल तर त्याची एक PDF स्वरूपात लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, ते वाचल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की ग्रामसभेमधील अतिशय महत्त्वाचा विषय हा घरकुलाचा असणार आहे। त्याच्यामुळे कोणत्याही लाभार्थ्यांनी कसल्याही परिस्थितीत घरकुलाचा लाभ घेण्यासाठी ग्रामसभेमध्ये आपल्याला उपस्थित राहायचं आहे। तरी मित्रांनो चालू घडेल एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर लाभार्थी जे आहेत घरकुलापासून वंचित आहेत, त्यांना घरकुलाचा लाभ घ्यायचा आहे, परंतु अपुऱ्या माहितीमुळे त्यांच्यापर्यंत या घरकुलाच्या योजना पोहोचत नाहीयेत। तर मित्रांनो हा आपला व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा। सभेला कोणताही लाभार्थी चुकू नये, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला तर नक्की ते ग्रामसभेला अवश्य उपस्थित राहतील आणि घरकुलाचा मुद्दा उचलून धरून स्वतःचं प्रकरण त्या ठिकाणी सबमिट करतील, जेणेकरून त्यांना लवकरात लवकर शासनाकडून घरकुलाचा लाभ देण्यात येईल। तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली, तुम्ही आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।